सेमीफायनलची लढत पंचांनी आपली जागा घेतली आहे. हनीफ पटेल सर त्यासोबतच धीरज सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सोहम. 5 षटकांचा सामना, 5 फ्रेश बॉलर. तिसरं आणि चौथं ओव्हर तुम्ही मॅजिक ओव्हर म्हणून घेऊ शकता. पहिला चेंडू होता. अवंत धावेनी संघाचं खातं उघडलं जात आहे. प्रथमेश आणि यश मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. मॅजिक ओव्हर मध्ये तब्बल 38 धावा कुठल्या गेल्या. 19 धावांचा डबल झाला आणि तिकडे थोडीशी मॅच वर चढवली गेली आणि धावसंख्या झाली होती ती 102. 5 षटकांचा सामना आहे. पाहायचं आहे अकुटब्या चेंडू पूर्ण पूल केला जातोय. लॉफ्ट होतोय चेंडू. हवे चेंडू आहे. झेल सुटतोय. एक महत्वपूर्ण झेल सोडलेला आहे. प्रशांत मला वाटतं त्याचे क्षेत्ररक्षण करतायत. तसं वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. सोहम जेल टिपणं खूप गरजेचं होतं या ठिकाणी आणि आपण जर पाहिलं एक महत्वपूर्ण गडी बाद झाला असता. कॅचेस विन मॅचेस मॅचचं सूत्र आहे. आता हा सोडलेला झेल या मॅच मध्ये किती उपद्रव करतो हे आपल्याला पाहायला मिळेल. त्या दरम्यान यश चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आकाश यांच्याकडून थ्रू केला जातोय. बॅकअपला आनंद आया. चांगला बॅकअप चांगला गॅदर केला आनंदने देखील. आकाश चांगलं क्षेत्ररक्षण केलं. झाडातून चेंडू आला. अशा प्रकारची कमिटमेंट खूप गरजेची असते क्रिकेटमध्ये. जबरदस्त चेंडू. अतिशय वेग होता या चेंडूवर. 2200 स्वरूपात एक धाव मात्र मिळते. आता थोडासा पाऊस पडला त्या कारणाने गोलंदाजांना थोडासा एक फायदा होऊ शकतो. ओली खेळपट्टी आहे. स्पीड होता चेंडू. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला तर सहजरित्या चेंडू निघून जातो. यष्टिरक्षकाला देखील गॅदर करता आला नाही. या चेंडू वेग होता या चेंडूवर. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न होता. हवे चेंडू पाहायचं. आनंद झेल खाली येतोय का. थोडासा लांब होता. थोडेसे कॉमेडी ऑफ एरर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हीच खरी एक गंमत असते रबर बॉल क्रिकेट मधली. पावसाळी क्रिकेटचा हंगामा म्हटला की अशा प्रकारचे छोटे छोटे क्षण आपल्याला पाहायला मिळतात. ते एन्जॉय करायचे असतात. त्यासोबतच खेळाडूने आपली स्वतःची काळजी देखील घ्यायची आहे. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. वॉट अ शॉट. जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायचं. मला वाटतं डिक्लेअर झोन चेंडू जाईल. एक धाव मात्र मिळते. एका धावेने
धावसंख्या पुढे सरकत जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पावसाचा आगमन झालेलं आहे आणि जबरदस्त आता मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच मला वाटतं फायनलला देखील पाऊस पडला पाहिजे तर खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात करायची. अंपायर्स मॅच थांबवू नका. रबर बॉल क्रिकेट आहे. पाऊस पडणारच आहे. थोडासा वेग जास्त आहे पावसाचा. आता मजा येईल पाहायचं आहे. गोलंदाज एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या झाली होती 10 कदम. पहिला चेंडू वाईट. दुसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू वाईट होता त्यानंतर 1 रन आला. दुसऱ्या चेंडूवर 2 रन आले. नंतर 1 रन. नंतर 3 रन आणि 2 सिंगल. 5 चेंडू झालेत. ओव्हर झाली. अरे 10 झाले. 10 धावसंख्या. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. एक क्रुशियल ओव्हर टाकली होती त्याने. तिकडून थोडीशी मॅच आपल्या दिशेने फिरवता आली त्यांना. आनंद सगळे खेळताना जर सांभाळ वगैरे इकडे काचा वगैरे आहेत. गडी बाद होता या ठिकाणी प्रथमेशाच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज देवेंद्र. मॅन फ्रॉम दिवा.
जबरदस्त चेंडूचा वेग होता या चेंडूवर, त्या कारणाने फलंदाजाचा बॅटवर नियंत्रण नाही राहिलं आणि बॅट सटकली हातातून. मला वाटतं थोडंसं दुखापत होऊ शकते कदाचित. चप्पल काढून घे प्रथमेश. देवेंद्र चप्पल काढून घे. थोडीशी काळजी घ्यायची खेळाडूंनी देखील. नक्कीच एक महत्वपूर्ण टुर्नामेंट आहे, पण स्वतःची काळजी देखील घेणं तितकंच गरजेचं आहे. अजून बऱ्याच टुर्नामेंट्स खेळायचे आपल्याला. चांगला चेंडू शरीराचा वेध घेतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराच्या दिशेने आला. हेलिकॉप्टर स्ट्रोक होते या ठिकाणी. झेल होते का पाहावं लागणार आहे. झेल मात्र या ठिकाणी. गौरेश पाय सरकतोय, पाय स्लिप होतोय खेळाडूंचा. थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, आपलीच टुर्नामेंट आहे. खेळाडूंचे पाय सरकतात तिकडे फिल्डिंग करताना. आणि धावसंख्या आपण जर पाहिली 13 झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवर. वॉट स्ट्रोक. जबरदस्त हिट आहे. 6 धावा. धावसंख्या झाली ती 21. फुलटा चेंडू भिरकावून दिला जातोय. लॉंग ऑन चेंडू जाईल. एकदा मात्र मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. मॅजिक ओव्हर इन टू प्ले. पाहायचं 2 ओव्हर आहेत. तिसरी किंवा चौथी ओव्हर तुम्ही मॅजिक ओव्हर घेऊ शकता. अगदी फलंदाजांवर असणार आहे. धावसंख्या 22. पुढील गोलंदाज तिसरा षटक हाताळतोय. गोलंदाजी मार्कवर जावेद. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली जावेद यांनी. डावखुरा गोलंदाज आहे, पण यश देखील तितक्याच चांगल्या फॉर्मात आहे. आपण आज पूर्ण दिवसभर जर पाहिलं, यश देखील चांगली फलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील बहारदार फलंदाजी केली. या मॅच मध्ये देखील चांगले फटके पाहायला मिळाले यश बॅट मध्ये. या दरम्यान एक चांगला चेंडू होता. एकदा मात्र मिळेल.
पुढील चेंडू पुढे चेंडूने शरीराचा वेध घेतला या ठिकाणी मात्र चुकी केली गणेशने. चांगला चेंडू होता. बॅटची आतली कडा घेतली गेली. स्क्वेअर लेग सेक्शन चेंडू जाईल. एकदा मात्र मिळते. खऱ्या अर्थाने जावेदने आपण जर पाहिलं चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्पा सुभाषनगर सायबर मित्रमंडळ संघासमोर देखील चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. ह्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 चेंडूचे टाकलेत त्यांनी. फलंदाजाला कोणत्या चान्स दिला नाही त्यांनी. रिस्क फ्री क्रिकेट ज्याला म्हणतो आपण, चांगली गोलंदाजी केली. फलंदाज त्यांच्याबरोबर कोणत्या प्रकारचा रिस्क देखील घेत नाही आहेत. आतमध्ये व्हायचंय, थोडंसं बाहेर जायचं. मी विनंती करतो. शंभू इलेव्हन संघाचे खेळाडू आहेत, मागे व्हायचंय. चांगला चेंडू पुन्हा एकदा. बॅटचा व चेंडूचा संपर्क होत नाही या ठिकाणी. धावसंख्या 26. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. जावेद जबरदस्त गोलंदाजी करतायत. जावेद विकेट जरी मिळत नाही आहेत पण गोलंदाजी ज्या पद्धतीने करतायत, प्रेशर क्रिएट करतायत फलंदाजावर, ते खूप गरजेचं आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये फार कमी आपल्याला असं पाहायला मिळतं. नवीन फलंदाज येतोय गौरेश. धावसंख्या झाली 27. मॅजिक ओव्हर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 27. पुन्हा एकदा चांगलं षटक हाताळलं गेलं जावेद यांच्या माध्यमातून. केवळ 5 धावा आल्या या षटकामध्ये. पुढील केला चेंडूला या ठिकाणी मात्र जेल टिपला गेलाय. विकेट जाणार कारण की रत्नकांत गोपकर पुन्हा एकदा ती चूक करणार नाही आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. एकदा जेल सुटली म्हणून त्यांच्या हातातून पुन्हा एकदा जेल सुटणार नाहीये. राहुल थोडासा लालच दिला फलंदाजाला.
नवीन फलंदाज होतो निलेश. पूल करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. बॅकफुटवर गेले तर पहिल्याच बॅकफुटवर फलंदाजी करताना थोडासा मागे मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. धावसंख्या आता झाली ती 29. मॅजिक ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला. गौरेश आणि निलेश पाहायचंय शंभू विलन संघाचे दोन फलंदाज कितपत धावसंख्या घेऊन जाण्यात यश येतोय त्यांना. गोलंदाजी मार्कवर मंथन संघाचे कर्णधार राहुल. त्या दरम्यान पाहायचंय गडी बाद होतो का. गडी बाद होतो. स्कोअर रेखच्या दिशेने झेल टिपला गेलाय. दोन गडी बाद केलेत राहुल यांनी या षटकामध्ये गौरेश आणि यशला. आणि नवीन फलंदाज येतोय शशांक कलसे. पाच न्यू बॉलर 5 फ्रेश बॉलर वापरायचे आहेत. धावसंख्या झाली ती 30. शेवटचे 6 चेंडू आहेत. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्गावर हर्षद.
फेकीचा नो आलेला आहे. 5 रनची पेनल्टी. टोटल 7 रन आलेले आहेत या चेंडूवर. धावसंख्या 37. धावसंख्या 44. निलेश सौंदरकरच्या बॅटमधून जोच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक येतोय. पंचरकडे अपीलला दाद. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात गडी मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. सर काय झालं सर? आउट है, आउट है. क्या हुआ? ये उसको क्या हो गया? काय झालं? क्यों क्यों? मंडे हुए टल्ली काय के लिए रे? नवीन फलंदाज येतोय जयेश. नवीन फलंदाज यश कारंडे.
व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या झाली 45-45. हवे चेंडू आहे, पाहायचं डिक्लेअर झोन मध्ये जातोय का, एक धाव मात्र मिळेल. ये भी बोला पाच बॉल. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झाली ती 46. 46. 47 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये. अभी कितना हो मार्क लगाते जब नहीं है तो 47 धावांचं लक्ष आहे 47 टू विन. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर. फलंदाज पाठवायचे आहेत. जब इसके साथ बैठ इधर तू उधर बैठ के नाम ले. हाँ था क्या बॅट्समॅन पाठवायचे आहेत बेटे.
साईडला वन साईड नाही ना. पाहिजे काय सामन्याला सुरुवात करायची आहे. यश राणे गोलंदाजी मार्कवर 47 धावांचं लक्ष आहे. रत्नकांत खोपकर मॅन फ्रॉम खेड तर नॉन स्ट्रायकिंग रूटला आहे. गणेश पहिला चेंडू होता बिरकावून दिला होता ऑनसाईडच्या दिशेने. एक धाव मात्र मिळेल. एका धावात समाधान मानावं लागणार आहे. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. 27 धावांचं आव्हान आहे. मॅजिक ओव्हर देखील आहे. गणेश डेटे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. मागच्या मॅच मध्ये 43 धावा जरूर केल्या होत्या. यावेळी पाहायचं आहे 4 धावा. चार धावा मात्र मिळतील. गणेश डेटे मागच्या मॅच मध्ये 43 धावांची फलंदाजी. या मॅच मध्ये पहिला चेंडूवर चौकार आलाय आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये. धावसंख्या झाली 5. चांगला चेंडू लॉफ केला जातो. वर स्ट्रोक मायटी ब्लो पाहायला मिळतोय. गणेश बॅट मध्ये होतो खणखणीत षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारला. प्रयत्न हवे चेंडू पाहायचा. निलेश प्रयत्न चांगला होता मात्र 2 धावा मिळतील या ठिकाणी. रत्नकांत खोपकर धावसंख्या झाली ती 13. चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेतलेली. घोषंकित क्षेत्र चेंडू जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकत जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. सत्तेचाळीस धावांचं आव्हान आहे. कुठेतरी रोखायचं असेल तर गणेश आणि रत्नकांत यांचा गडी खूप महत्वाचा आहे. दोन्ही इनफॉर्म फलंदाज आहेत. पूल केला जातो. या ठिकाणी पाहायचं झेल होते का. प्रयत्न चांगला होता. चेंडू मला वाटतं सटकलाय. 4 धावा मात्र मिळतील. नशिबाची साथ आज मला वाटतं गणेश जेटेच्या बाजूनी आहे. प्लेअरनी मी विनंती करतो. मला बोललो या साईडला यायचं. प्लेअरनी स्टेजच्या या साईड आलताप आहे. प्लेयर सगळे मागे घ्या. मी विनंती करतो. यासाठीच तुम्हाला लेग्स
धावसंख्या झाली 18. गोलंदाजी मार्कवर यश कारंडे. पूल केला या ठिकाणी शॉर्ट ऑफ पूल होता. या ठिकाणी झेल मात्र पूल एकदा सुटते. या मॅचेस मधल्या या कॅचेस आहेत ज्या खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत. सेमीफायनलची लढत आहे, महत्वपूर्ण लढत आहे. आणि जे कॅचेस सोडतायत ते सगळे चांगले फिल्डर्स आहेत. असं नाही की नौके खेळाडू आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या हातातून झेल सुटतोय. कॅचेस विन मॅचेस, मॅचचं सूत्र आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे रत्नकांत खोपकर. देवेंद्र, त्यानंतर यशच्या हातातून देखील एक झेल सुटला. देवेंद्रच्या हातातून झेल सुटला. गौरी सारखा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेला नाही आणि नक्कीच थोडीशी आपण म्हणू शकतो थोडस स्तर कमी राहिलं क्षेत्ररक्षणाचं. लॉफ केला चेंडूला, पाहायचं या ठिकाणी आणि शेवटी झेल टिपला गेलाय. यश कारंडे याने टाकलेला चेंडू, पाहायचं हे षटक किती निर्णायक ठरतंय ते, कारण की गणेश डेटे मला वाटतं बाद होतो या ठिकाणी. एक चांगली खेळी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी केली. तितकाच चांगला झेल टिपला गेला यश राणे याच्या मार्फत. कुठेतरी गोलंदाजांना अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची खूप गरज असते. नवीन फलंदाज येतो हर्षद. तीन चेंडू 21 धावा. चार चेंडू धावसंख्या झाली 22-22. या ठिकाणी मात्र स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. पंचाचा इशारा देतोय. अतिरिक्त धाव मात्र मिळेल. Y+1. या ठिकाणी पाहायचंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. हर्षद फलंदाजीला आले तर रत्नकांत खोपकर थोडस स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न जरूर करतील. मोठा फटका येतो या ठिकाणी. काऊ कॉर्नर चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावांनी या ठिकाणी धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. 17 धावांची आवश्यकता. आणि ह्या अगोदरच्या मॅचेस झाल्या होत्या त्याचे 17 झाले. 17 पाहिजे तुम्हाला अजून जिंकण्यासाठी. 3 षटकांमध्ये मॅजिक ओव्हर घेऊ शकता तुम्ही. 2 ओव्हर तुमच्याकडे मॅजिक ओव्हर घेण्यासाठी.
आणि या अगोदरच्या ज्या मॅचेस झाल्या होत्या त्याच्या मॅन ऑफ द मॅचेस मी जाहीर करतो. जे खेळाडू जर उपस्थित नसतील तर त्यांनी ऐकत असतील तर त्यांनी यायचं आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस ओवी पॅकर्स संघाचा तेजस. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश वैद्य. तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच श्रेयस कदम. आणि चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश डेटे. आणि पाचव्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश मसूरकर. सहावा सामना सुरू आहे. मॅजिक ओव्हर गोलंदाज मार्कवर गौरेश. लांबवरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न शॉर्टपूल मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. अरे मॅच खेलने वाले भिगो ना. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. आणि मॅजिक ओव्हर मध्ये अतिरिक्त धाव टाकणं खूप धोक्याचं ठरू शकतं. डबल रन्स आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला विकेट काढण्यात यश आलं नाही तर धावसंख्या तुमची डबल होईल. त्या कारणाने थोडंसं शिस्त पद्धतीने गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये पावसाची देखील साथ मिळू शकते. ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या साह्याने. एक्स्ट्रा कव्हर चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. गाईड केलाय. स्लिप सेशन चेंडू गेलाय आतमध्ये. एक धाव मात्र मिळेल. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मॅजिक ओव्हरचे. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जातो. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो निलेश. स्लिपच्या दिशेने पाहायला मिळतोय देवेंद्र. आणि या ठिकाणी कहाणी में ट्विस्ट. यॉर्कर चेंडू बोल्ड आहेत. आणि धावसंख्या मात्र आता 33 धावांवर स्थिर राहते. मॅच किती ओव्हर आहे? 14ची आहे अभी. ओव्हर किती आहे? 8 ओव्हर 14ची आहे. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. माफ करा, तिसरी ओव्हर चालू आहे आणि अजूनही 14 चेंडू आहेत. 14 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज राहुल. पहिल्यावरला 18 आणि दुसऱ्यावरला 12. 4 बॉल. इधर नहीं तो दूसरी. तेरा चेंडू 14 धावांची आवश्यकता. थोडसा ट्विस्ट आणला मॅच मध्ये गौरेशने. यॉर्कर चेंडू टाकला.
फलंदाज आता बाद झाला. ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह होता, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जाईल मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये. आहे का वॉटरप्रूफ आहे. धावसंख्या 34 झाली आहे. 12 चेंडूने 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी रन चेस. बारा चेंडू भाऊ बैठ रे. 13 धावांची आवश्यकता. शशांक गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पुढे दाखवून डब्याचा चेंडू वेगाने चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 22 स्वरूपात एक धाव मात्र मिळते. पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे शशांक खडसे. कंपल्सरी रन चेस. नऊ चेंडू 11 धावांची आवश्यकता. वेगाने टाकला चेंडू. या ठिकाणी मात्र वाईड बॉलचा इशारा आहे पंचांकडून. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एक खरी रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटची जी मजा आधी खेळायला पाहायला मिळते त्या दरम्यान एकदा मात्र मिळेल. सात चेंडू 8 धावांची आवश्यकता. शशांक खडसे
पुन्हा एकदा वाईटचा इशारा होता पंचांकडून. खराब चेंडू होता. मला वाटतं शॉर्ट ऑफ द गुड लेंथ पद्धतीचा चेंडू तिकडे टाकतोय तो बॅट्समॅन. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या अगोदरचे जे चेंडू टाकले होते थोडे पुढे होते त्या कारणाने आता मात्र बॉल टू बॉल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर संघाचा संघ नायक प्रथमेश पायच आहे. रत्नकांत स्ट्राईक रूट करतोय. नॉन स्ट्रायकिंग रूटला आहे राहुल. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. एक साईडला शंभू 11 तर दुसऱ्या साईडला मंथन 11. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतो आणि राजेबाई संघासोबत आपल्याला पाहायला मिळतं त्यांची फायनल. सहा चेंडू 6 धावांची आवश्यकता. प्रथमेश विरुद्ध राहुल आणि रत्नकांत. खोलगट टप्प्याचा चेंडू होता. पाच चेंडू 5 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल मॅच आलेली आहे. आजच्या दिवसभराबद्दल पाहिलं पहिलीच मॅच एवढी क्लोज आली आहे. बॉल टू बॉल. चांगला चेंडू होता. या ठिकाणी गडी बाद होतोय. नवीन फलंदाज येतो सोहम. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. रत्नाकांत थोडं लवकर यायचं बाहेर. चांगला स्ट्रोक होतो पाहायचं. ऍडव्हेंचर ग्रुप कडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आदेशला. आणि पुन्हा एकदा बॉल टू बॉल आपल्याला मॅच पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. एक रोमांचक लढत पाहायला मिळते. सेमीफायनलची लढत आहे. श्री दुर्गा साई चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम.
लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. पायच आहे. स्ट्राईक रूट करतो सोहम. गौरेश फक्त थोडस जे शॉटला खेळाडू उभे आहेत त्याला विनंती करतो थोडस लक्ष द्यायचंय, ज्या कारणाने बॅट बीट पण येऊन लागू शकते तुम्हाला. पाऊस पडतोय. ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि सामना विजयी होतोय मंथन 11 संघ. विजय संघाचं अभिनंदन. आता फायनल पाहायला मिळणार आहे. राजे बॉईज त्यांच्या विरुद्ध मंथन 11. आदेश आदेश स्टेजवर यायचंय.